श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण साजरा केला जाणार आहे। रक्षाबंधन या सणाला विशेष महत्त्व आहे। भावा बहिणीच्या नात्यातील अतूट प्रेम दर्शवणारा हा सोहळा आहे। या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधते, तसेच भावाच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी वचन देतो आणि बहिणीला छानशी भेटवस्तू देतो। श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन आहे। या दिवशी नारळी पौर्णिमाही असते। नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवाला प्रसन्न करण्याकरता समुद्रामध्ये नारळ अर्पण करण्याची सुद्धा प्रथा आहे। नारळी पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्य योग व सर्वार्थ सिद्ध योग तयार होत आहे आणि या योगामध्ये आपल्या भावाला राखी बांधणं अत्यंत शुभ मानलं जातं। यावेळी भद्राकाल 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 सुरू होईल, तर 9 ऑगस्ट रोजी पहाटे 1:52 संपेल। म्हणूनच 9 ऑगस्ट रोजी राखी बांधण्यासाठी संपूर्ण दिवसभर शुभ काळ हा असणार आहे, कारण भद्रकाळ हा 8 ऑगस्ट रोजीच संपणार आहे, ज्यामुळे रक्षाबंधनाच्या सणावर भद्राची अशुभ सावली पडणार नाही। पौर्णिमा तिथी ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणूनच या दिवशी आवर्जून आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करायची आहे। त्यांची एकत्रित पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि संपत्तीमध्ये वाढ होते। आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण पौर्णिमेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। श्रीहरी विष्णूंचे अवतार असलेले सत्यनारायण भगवानाला हा दिवस समर्पित आहे, म्हणून या दिवशी घरोघरी सत्यनारायण पूजा ही केली जाते। यावेळी रक्षाबंधन शनिवारी आहे। या दिवशी श्रावण नक्षत्र देखील आहे। भगवान विष्णू हे श्रावण नक्षत्राचे स्वामी आहेत आणि भगवान शनिदेव हे शनिवारचे स्वामी आहेत, म्हणून रक्षाबंधनच्या दिवशी भगवान शिव, भगवान विष्णू तसेच भगवान शनिदेव यांची पूजा करण्याचा शुभ योग आहे। पौर्णिमेला महादेवांना अभिषेक करावा, तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला केशत मिश्रित दुधाने अभिषेक करावा, तसेच शनिदेवाला पौर्णिमेच्या दिवशी तेलाने अभिषेक करावा। रक्षाबंधन हा भावा बहिणीचा सण मानला जात असला तरी या दिवशी भगवान शिव, श्रीकृष्ण, श्रीहरी, श्रीराम, हनुमान, दुर्गा देवी, महालक्ष्मी इत्यादी कुलदेवतांनाही रक्षासूत्र अर्पण करावे, योग्य पूजा करावी आणि आनंदी आणि समृद्धी जीवनाची कामनासह देवांना रक्षासूत अर्पण करावे। धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच श्रावण पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांवरनं ओवाळून टाका फक्त ही एक वस्तू। ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, अडचणी, विघ्न दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर ती कोणती वस्तू ओवाळून टाकायची, कोणत्या वेळेत ओवाळून टाकायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, ते व्हिडिओ पूर्ण पहा। श्रावण पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा प्रभावी उपाय करेल त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे, कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो भक्त खऱ्या मनाने, खऱ्या श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा करतो, सेवा करतो, आराधना करतो, त्याचं घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही। अमावास्या आणि पौर्णिमा आली की आपल्या घरामध्ये अचानक भांडणं होतात, चिडचिड होते, आजारपण येतं, कारण असं म्हटलं जातं की अमावास्या आणि पौर्णिमेच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि त्याचा परिणाम जो आहे ती लहान मुलं, बाधित व्यक्तींवर फार लवकरच होत असतो। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे, पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। ते मेहनत तर करतात, कष्ट तर करतात, पण त्यांच्या कष्टाला नशिबाची साथही मिळत नाही। जर तुमची मुलं वारंवार चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, आजारी पडत असतील, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात, तर त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये किंवा मुलांमध्ये असणाऱ्या दोषांमुळे। आता दोष म्हणजे काय, जर कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी, मंगळ दोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण ह्या होत असतात आणि ह्या काही विशेष तिथी आहेत। या तिथीला जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते।
आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे. म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही 12 वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता. त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही. उपाय करण्याकरता आपल्याला 1 वाटीभर भात हा शिजवून घ्यायचा आहे. जेव्हा भात आपण शिजवणार आहे तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल आपल्याला टाकायचं नाही. नुसताच भात हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आता जर तुम्हाला 1 मुलगा असेल तर तुम्हाला 1 वाटी भात शिजवायचा आहे. तुम्हाला 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 वाटी भात हा शिजवायचा आहे. भात शिजवून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये हा भात जो आहे तो काढून घ्यायचा आहे. भात थंड झाला की त्यावर आपल्याला 1 चमचाभर दही ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी त्या भातावर टाकायची आहे. त्याचबरोबर 1 लाल मिरची देठासकट आपल्याला टाकायची. अशा प्रकारे आपल्याला हा उतारा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे. आता आपल्या मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं. बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व दिशेला असेल अशा रीतीने आपल्याला बसवायचं. आणि हा जो भात आहे तो आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा उतरवायचा. उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की या उतार्यासोबत माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व संकट, विघ्न, दोष, करणीबाधा, नजरबाधा निघून गेलेली आणि माझ्या मुलांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे. आता तुम्हाला 1 मुलगा असेल तर तुम्हाला हा 1 उतारा तयार करायचा आहे. तुम्हाला 2 मुलं असतील तर 2 मुलाकरता तुम्हाला वेगवेगळा उतारा हा तयार करायचा आहे. एका मुलावरनं उतरवलेला भात तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही. एकदा भात उतरवला की लगेचच आपल्याला घराच्या बाहेर यायचं आहे. आता हा भात तुम्ही एकदा तुमच्या टेरेसवर ठेवू शकता किंवा तुमच्या घरासमोर एखादं झाड असेल किंवा अगदी तुमच्या अंगणामध्ये ठेवलं तरीही चालणार आहे, जिथे पशुपक्षी कीटक येतील आणि हा भात खातील. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. प्रभावी असा हा उपाय. पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, अडचणी आहेत त्या दूर होतात आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगतीही व्हायला लागते. म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा प्रभावी उपाय करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.